जेव्हा भिल्ल कुळातली शबरी तेव्हा तिचं 18 वय वर्ष पूर्ण झालं ना, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली तेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने आपल्या आईला विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग? तेव्हा तिच्या आईने सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, तर पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला, जर 2 जीव एकत्रित येण्यासाठी या नाशवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवांचा घात होत असेल ना, लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातन ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्ष मातन ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातन ऋषी निजदमाला जाऊ लागले ना, तर शबरी मातेला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असताना ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहे. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोणे दिवशी येतील माझे रामप्रभू, कोणे दिसेने येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली.